हाय फ्रेंड्स, वेलकम टू मॅथ वजा. आपली बाळं जेव्हा लहान असतात तर ॲक्च्युली बाळांबरोबर काय काय ॲक्टिव्हिटीज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जर तुमचं बाळ 0 दिवस म्हणजे आज जन्माला आलं आहे ते 6 महिन्याच्या रेंजमध्ये असेल तर कोणत्या 10 ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही बाळाबरोबर केल्याच पाहिजे आणि त्या ॲक्टिव्हिटीजचा बाळाच्या ब्रेनवरती काय जास्त परिणाम होतो. काही गोष्टी ट्रेडिशनली जाणून घेऊयात. ट्रेडिशनली आपल्या घरची लोकं म्हणतात की बाळ जेवढं जास्त झोपतं तेवढं जास्त त्यांचं ब्रेन वाढतं. बाळ जेवढं जास्त झोपतं तेवढे ते इंटेलिजंट होतात. बाळ जेवढं जास्त झोपतं तेवढं ते चांगलं वाढतं आणि गुटगुटीत होतं. पण माझा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, चला ब्रेन वाढतं ठीक आहे, ग्रोथ होते ठीक आहे, वजन वाढतं ठीक आहे, पण ह्या सगळ्याचं कनेक्शन बाळाच्या इंटेलिजन्सने कुठे आलं? म्हणून एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे की बाळाच्या ब्रेनला जोपर्यंत तुम्ही एंगेज करत नाही, म्हणजे डोकं वाढतं आहे, डोक्याच्यामध्ये ब्रेन सेल्स वाढतात, पण रिकामं डोकं जास्त इरिटेटेड होतं. एका घरात बंद डोकं आणि नुसतं झोपायलेलं डोकं हे आळशी बनतं आणि ते ॲक्टिव्ह डोकं बनत नाही. वेरॅज रिसर्च असं म्हणतं की जन्मल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच बाळाला बोर व्हायला लागतं, बाळाला ॲक्टिव्हिटी समजून घ्यायची गरज असते, बाळ आपल्या सराउंडिंगला ॲडजस्ट व्हायचा प्रयत्न करतो आहे, बाळ शिकायचा आणि समजायचा प्रयत्न करतो आहे की हा आवाज कोणता आहे, हा आवाज कोणता आहे, ह्याला काय केलं पाहिजे, ह्याला काय केलं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या ज्या आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 1, अतिशय महत्त्वाची ॲक्टिव्हिटी इज कॉल्ड एज पीक अ बू. पीक अ बू म्हणजे काय? कुठे 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 भो, मम्मा कुठे, मम्मा कुठे, मम्मा कुठे भो. आपल्याला असं वाटतं की किती छोटी व्यायाम आहे, आपण तर करणारच आहे, आणि आपण हे करताना बाळ लिटरली असे वटार वटार डोळे मोठे करून बघतो आणि आपण विचार करतो की ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय एवढं वावगं आहे. पण पीक अबू ही पहिली आणि अतिशय महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे जी बाळाला ऑब्जेक्ट परमनन्स शिकवते. ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे काय? जी गोष्ट मला दिसत नाही आहे ती आहे आणि ती जेव्हा दिसते तेव्हा पण ती आहे. म्हणून कित्येकही वेळा आपण म्हणतो की आई किचनमध्ये जरी गेली तरी बाळ बदाबदा रडायला लागतं, कारण त्यांना वाटतं जी गोष्ट मला दिसत नाही ती गोष्ट एक्झिस्टच करत नाही. म्हणून पीकअबू ॲक्टिव्हिटी आपल्या बाळाला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतं, ते म्हणजे ऑब्जेक्ट परमनन्स. जी गोष्ट दिसत नाही ती आहे. सेकंड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी इज मिरर प्ले. बाळाच्या समोर आरसा ठेवून बाळाला खेळायला लावणं. सो आपण म्हणतो की बाळाला जर तुम्ही मिरर प्ले करवत असाल, इट्स अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटी. याच्यामुळे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट होते, बाळाचं सेल्फ अवेअरनेस बिल्ड होतो, बाळाला कळतं की हा माणूस म्हणजे मी आहे. बाळ हसताना जेव्हा स्वतःला बघतं तेव्हा त्या इमोशन्सना समजून घेतो की एक्झॅक्टली मी कसा दिसतो जेव्हा मी हसतो, आणि ज्याचा बाळाच्या आयुष्यात बाळासाठी खूप जास्त महत्त्वाचा रोल प्ले करतो तो. म्हणून मिरर प्लेला घेऊन काही मिथ आहेत. आपल्या घरचे म्हणतात की बाळाला जर तुम्ही आरसा दाखवला तर त्याचे दात वाकडे तिकडे येतील, बाळाला जर तुम्ही आरसा दाखवला तर त्यामुळे बाळाची दृष्ट लागू शकते, आईवडिलांची बाळाला दृष्ट लागू शकते. तर हे सगळे मिथ आहेत. मिरर प्ले ही सायकोलॉजिकली खूप महत्त्वाची डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी आहे जी बाळांबरोबर झालीच पाहिजे. नंबर 3, तुम्ही बाळाला आंघोळ घालता की नाही? हो, घालतो. तेव्हा बाळाला आंघोळ घालताना एका मगमध्ये किंवा एका बाऊलमध्ये थोडंसं कोमट पाणी आणि एका बाऊलमध्ये नॉर्मल नळाचं पाणी, हा गरम पाणी, गार पाणी, तुम्ही सगळेजणं पाण्याच्या आतमध्ये स्वतःचे हात मारता, बाळाचे हात मारायचा प्रयत्न करता, पण बाळाच्या ब्रेनसाठी हा कन्सेप्च्युअली खूप महत्त्वाचा इनपुट आहे की हे जे मला फील होतं आहे याला गरम पाणी म्हणतात आणि हे जे मला फील होतं आहे त्याला गार पाणी म्हणतात. हा जो फील आहे तो बाळाच्या ब्रेनमध्ये एक प्लॅटोसारखा इम्पॅक्ट क्रिएट करतो की ओके ह्या कन्सेप्ट्स आहेत. आणि किती छोट्या बाळाला श्रेया काय कळतं? एवढ्या लहान बाळाला खूप काही कळतं याच्या छोट्या डोक्याला, कारण ते छोटं डोकं हायेस्ट ग्रोथ आणि ग्रास्पिंगच्या मोडमध्ये आहे. नंबर 5, टमी टाईम. टमी टाईम ही बाळासाठी अतिशय महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे जी तुम्ही केलीच पाहिजे. टमी टाईम म्हणजे काय? थोडक्यात कोणताही हार्ड सरफेस घ्या तुम्ही, म्हणजे जमीन चालेल, टिपॉय चालेल, डायनिंग टेबल चालेल, आणि त्याच्यावरती बाळाला झोपायचं आहे, पोटावरती पालथं. पालथं पोटावरती झोपवल्यामुळे बाळासाठी आयुष्यात काय फायदा होतो? भरपूर गोष्टी. एकतर बाळ पोटावरती झोपल्यामुळे बाळ आपल्या मानेला असं 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 करतो, त्यामुळे त्यांच्या मानेच्या मसल्सची डेव्हलपमेंट होते. कित्येक वेळा बाळं आपली हातापुढे ठेवून असं बॉडी उचलायचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांच्या मणक्याची ताकद वाढते. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे बाळाच्या पोटावरती रिव्हर्स प्रेशर पडल्यामुळे बाळांच्या पोटातले गॅसेस
रिलीज व्हायला खूप जास्त मदत होते. त्यामुळे बाळाला जो कॉलिकचा त्रास होतो, बाळाचे कळवळून रडतो, पोट जे कडक होतो ते कमी व्हायला मदत होते. अँड ऑन टॉप ऑफ एव्हरीथिंग पोटावरती झोपल्यामुळे बाळाच्या डोक्याचा शेप पण बेटर राहतो आणि बाळाला रांगणं, पालथं पडणं हे जे कॉमन आणि इम्पॉर्टंट माइलस्टोन्स आहेत हे सगळं पिल्लूला अचीव करायला पण मदत होते. म्हणून पिल्लूबरोबर टमी टाईम हे केलंच गेलं पाहिजे. टमी टाईम करायच्या भरपूर पद्धती आहेत. मी एक सेपरेट व्हिडिओ करेल जिथे मी तुम्हाला डेडिकेटली शेअर करेल की पिल्लूबरोबर टमी टाईम कसं करायचं असतं. पण आत्ताच ते समजून घ्या की टमी टाईम पिल्लूबरोबर करणं हे खूप जास्त महत्त्वाचं. 6वी महत्त्वाची ॲक्टिव्हिटीज प्रेयर टाईम. म्हणजे तुम्ही दिवसाला जेव्हा कोणत्या वेळेमध्ये दिवे लागणी करत असाल किंवा देवाच्या समोर संस्कृत श्लोक बोलताय, स्तोत्र बोलताय, गायत्री मंत्र बोलताय, जे काही त्याला बाळ तुमच्या मांडीत किंवा तुमच्या अवतीभोवती असलं पाहिजे. संस्कृत म्हणजे जगात कित्येकही अशा भाषा आहेत ज्याची कोर इज संस्कृत आणि संस्कृतमध्ये जर तुम्ही बाळाच्या अवतीभोवती कोणत्याही प्रकारचं चांटिंग केलं तर पिल्लूच्या ब्रेनमध्ये एक खूप मस्त आपण म्हणू शकतो एक लेमॅन लँग्वेजमध्ये की ब्रेनमध्ये असे स्टिम्युलाय क्रिएट होतात ज्याच्यामुळे बाळाची स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट अतिशय चांगली होते. नंबर 7 रीडिंग. तुम्हाला पिल्लूसाठी एव्हरीडे बेसिसला ॲटलिस्ट एक स्टोरी वाचणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मग ती स्टोरी छोटी असू दे, मॉरल स्टोरी असू दे, मायथॉलॉजिकल स्टोरी असू दे, पण एव्हरीडे बाळासाठी रीडिंग करा. जर तुमचं पिल्लू मांडीत बसलं तर बाळाचा हात धरा आणि बाळाचा हात असं फिरवा. बिग लेटर बुक जे असतात त्याच्यामध्ये, किंवा बाळाला घेऊन जस्ट रीडिंग फॉर फन करा किंवा स्टोरीज वाचा. प्लीज असं वाचू नका एक सिंह होता, तो जंगलात गेला होता. इट विल नॉट वर्क. एक मोठा सिंह होता, तो जंगलात हळूहळू चालत जात होता, जे आपण आपल्या लहानपणी ऐकलेलं आहे. बाळाला ॲनिमिझम, व्हॉइस मॉड्युलेशन या सगळ्याची खूप जास्त मदत होते. तुम्ही पुस्तक वाचल्याने पिल्लूची वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह होते, व्हॉइस मॉड्युलेशन कळतं, बाळाला वेगवेगळे इमोशन्स कळतात, बाळांना एक इंटरेस्ट क्रिएट होतो, पिल्लू आपल्या पुस्तकाला रिस्पेक्ट करणं शिकतो. तर खूप सारे फायदे आहेत त्या गोष्टींचे. बुक रीडिंग इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी जी तुम्हाला पिल्लूबरोबर केलीच पाहिजे. 8वी ॲक्टिव्हिटी मसाज. आपल्या ट्रेडिशनमध्ये 40 दिवस मसाज हा कंपल्सरी समजला. तो रगडून रगडून मसाज करतात. मसाज हा रगडण्यासाठी नसतोच मुळात. पिल्लूला एव्हरीडे मसाज दिल्यामुळे बाळाचा ब्लड सप्लाय वाढतो, मसल्सची फ्लेक्झिबिलिटी वाढते, मसल्सचा रीच वाढतो, माइलस्टोन अचीव करायला मदत होते, रिलॅक्सेशन होतं, बाळाची झोप इम्प्रूव्ह होते. सो कित्येकही असे फायदे आहेत जे तुम्हाला खूप जास्त मदत करतं तुमच्या पिल्लूची ओव्हरऑल वेलबिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी. सो पिल्लूला एव्हरीडे मसाज देणं, बेड टाईम मसाज आणि मॉर्निंग मसाज हे पिल्लूच्या वेलबिंगसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि पिल्लूला मदत होते व्यवस्थित ग्रो होण्यासाठी आणि माइलस्टोन टाईमावरती अचीव करण्यासाठी. म्हणून तुम्हाला याच्यावरती काम करायची सक्त गरज आहे. नंबर 9, तुम्हा लोकांना पिल्लूला ॲटलिस्ट दिवसातून एकदा तरी बाहेर घेऊन जायचं. कधीपासून श्रेया? आयडियली जन्माला दिवसापासून घेऊन जावा, पण तुम्हाला जन्माला दिवसापासूनच जमत नसेल तर 40 दिवसानंतर ॲटलिस्ट टेरेसवर, गॅलरीत, सोसायटीत. तसं आत्ता मी जिथे व्हिडिओ करते बघा 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 बघा, हे माझं स्वतःचं घरचं गार्डन आहे. असं तुमच्या अवतीभोवतीचं गार्डन अवेलेबल असेल तर तुम्ही त्या गार्डनमध्ये पिल्लूला घेऊन जाऊ शकता. पण पिल्लूला घराबाहेर घेऊन जाऊन हिरवी झाडं, फुलं, मोकळं आकाश हे दाखवणं इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी तुमच्या बाळाच्या वेलबिंगसाठी. तुम्हाला जाणवेल पिल्लूचं क्रँकीनेस कमी होतं आहे, रडणं जरा कमी होतं आहे, संध्याकाळच्या वेळेस पिल्लं जास्त पीसफुल आहे. तर पिल्लूला घराबाहेर नेणं हे बाळांना खूप जास्त मदत करतं, म्हणून ते तुम्ही केलंच पाहिजे. आणि 10वी आणि अतिशय महत्त्वाची ॲक्टिव्हिटी, ॲक्च्युली तुमच्या बाळासाठी ॲक्टिव्हिटी आहेच पण आईसाठी पण तेवढीच महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे. एव्हरीडे सन बाथ घ्या. म्हणजे एव्हरीडे उन्हात बसा. प्लीज 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 सकाळचं कोवळं ऊन नका दाखवू, थोडं उशिराचं ऊन पाहिजे. म्हणजे ऑर्थोपेडिक सायन्स तर म्हणतो दुपारी 11 ते 1चं ऊन पाहिजे, पण आपल्याला वाटतं ते खूप कडक ऊन आहे. सो आयडियली असं वालं ऊन जे आपल्या अंगावर पडलं की आपल्याला जरा वॉर्म वाटते, जरा उब वाटते. ती जी वेळेचं ऊन असतं ते ऊन तुम्ही लोकांनी एक्सपिरियन्स करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आईसाठी पहिलं सांगते, आईच्या पाठदुखी कमी होण्यासाठी, व्हिटॅमिन डीसाठी तिने उन्हात बसणं फार महत्त्वाचं आहे 15 ते 20 मिनटं. आणि बाळांसाठी आयडियली 14 ते 15 वर्षापर्यंत, म्हणजे प्युबर्टी, बोन्स, हॉर्मोन्स, त्यांचे ग्रोथ, माइलस्टोन, झोप या सगळ्याचसाठी पिल्लांनी सनबाथ घेणं किंवा त्यांना आपल्याला ऊन दाखवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून प्लीज इन्शुअर करा की तुम्ही तुमच्या पिल्लूबरोबर या 10ही ॲक्टिव्हिटी करा. जर तुम्ही लोक डिवाईड जरी केला की मी आज 5 करणार आहे, मी उद्या 5 करणार आहे, तरीही मला चालेल. म्हणजे रिपिटिशन होणार नाही आणि तुम्ही वेगळं वेगळं काहीतरी करा.
या सगळ्या ॲक्टिव्हिटीजना तुम्ही 1 मिनटं ते 15 मिनटाच्यामध्ये वेळ देऊ शकता. डिपेंड्स तुमचं पिल्लू किती जास्त कम्फर्टेबल आहे. पण टाळू नका. असं करू नका की आज मला जमलंच नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी नक्की करा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून मला नक्की कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय बाय.